नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अर्जुन आणि चैतन्य, आता महिप्त आणि साक्षी, त्यासोबत नागराज या विषयावर गाडीतून जात असताना चर्चा करत असतात. त्याच वेळेला आता चैतन्य म्हणत असतो की साक्षीला शोधणं आपल्यासाठी खूप जास्त गरजेचं आहे. अर्जुनलाही आता तेच वाटत असतं आणि त्यासाठी त्यांची खूप जास्त मेहनत सुरू असते, कारण साक्षी असेल तर ती पनवेलमध्येच असेल अशीही त्यांची गहन विषयावर चर्चा सुरू असतानाच अर्जुन गाडी चालवत असतो आणि समोर पाहतो तर काय तिकडे आता त्याला ना दिसते प्रिया त्याला जशी दिसते तशी, मात्र आता तो मध्येच गाडी थांबवतो आणि तो बघतच राहतो तर प्रिया ही आता रिक्षा पकडत असते. आता अर्जुनच जसं लक्ष जात ना तसं अर्जुन समोर असलेल्या या प्रियाकडे पाहतच राहतो आणि तो म्हणत असतो की ही तन्वी, अरे अरे मध्येच काय तन्वीच काढलंय, अरे बघ ना बघ, ती समोर बघ असं अर्जुन म्हणतो. अरे चैतन्य म्हणतो, मग आता काय करायचंय, तू काय ठरवलेस? मग अर्जुन आता सांगू लागतो की आपल्याला हिचा पाठलाग करायचा आहे. मग चैतन्य म्हणतो, अरे आता आपला टॉपिक काय चालू होता आणि मध्येच तुझी गाडी आता कुठपर्यंत चालली आहे, काय करतोस काय तू हे, असंही आता म्हटलं जात असतं. त्यावर अर्जुन म्हणत असतो की तुला तर चांगलंच आठवतं नागराज, जेव्हा ह्या भाषातून बाहेर पडत होता तेव्हा त्याला शिक्षा झाली होती, तेव्हा त्याने मला आणि सायलीला कोड घातलं होतं. त्या कोड्याचं उत्तर सोडवायचा आम्ही प्रयत्न करतोय, ते कोड ना प्रियापाशी जाऊन हे होतं. म्हणूनच मला ना या तन्वीवर संशय आहे. तन्वीचा जेव्हा पाठलाग करू ना तेव्हाच खरं सत्य समजणार आहे आणि म्हणूनच आता ठरवतोय मी की या तन्वीचा पाठलाग करून काय गोष्टी आहेत ना त्या बघाव्यात आणि म्हणूनच मी तन्वीचा पाठलाग करतोय असंही आता अर्जुन सांगू लागतो. चैतन्य जेव्हा हे सगळं ऐकतो तेव्हा तर त्याला धक्काच बसतो. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की साक्षीला सचिन भेटायला आलेला असतो आणि सचिन साक्षीला म्हणत असतो की सॅम, काय झालं आहे तुला, तू काही टेन्शनमध्ये आहेस का, काही घडलं आहे का, तुझे मामा काही बोलतायत का, बोल ना, काही गडबड असेल तर सांग. मग आता साक्षी जी आहे तिने आज ठरवलेलंच असतं की सगळं काही सत्य जे आहे ते सांगून टाकायचं आणि यासाठी तर ती आता आलेली असते. तर ती आता ठरवते की काही झालं तरी आज सचिनला सगळ्या गोष्टी सांगून टाकायच्या. ती नेमकी कोण आहे, तिची आयडेंटिटी काय आहे, तर ती म्हणत असते की ते माझे मामा नाहीयेत. मग आता सचिन म्हणत असतो की तू काही माझ्यापासून लपवतेस का, जर काही माझ्यापासून लपवत असशील तर त्या गोष्टी सांगून टाक, म्हणजे मला समजेल ना की काय आहे नेमकं ते. आणि त्यामुळेच आता तो विचारत असतो, चौकशी करत असतो. पण आता साक्षीला सगळं खरं सांगायचं असतं आणि ती म्हणत असते की खरं तर ना ते माझे मामा नाहीयेत, तर ते माझे अण्णा आहेत. ही गोष्ट जेव्हा आता सचिनला कळते तेव्हा मात्र आता सचिनला धक्काच बसतो. पण हे सगळं सचिनचं नाटक चालू असतं, कारण ऑलरेडी त्याला सगळ्या गोष्टी माहिती असतात. इकडे प्रिया ज्या रिक्षाने जात असते त्याच रिक्षाचा पाठलाग करत करत आता अर्जुन आणि चैतन्य जात असतात. आता प्रियाची रिक्षा जी आहे ती एका ॲडव्होकेटच्या ऑफिसच्या इथे थांबते. मग अर्जुन विचार करतो की हिचं नेमकं इथे काय काम असेल, ही इथे का आली असेल, असे अनेक विचार येत असतात मनामध्ये. मग आता ती घुसलेली असते ते ऑफिसमध्ये आणि तिथे रिसेप्शनवरच विचारते की मला ना ॲडव्होकेट साहेबांना भेटायचं होतं, ते आहेत ना. मग आता तिथे असणारी ती मुलगी विचारते की तुम्ही अपॉइंटमेंट घेतली होती का, हो मी मगाशी त्यांना मेसेज केला होता आणि मेसेजवर मी अपॉइंटमेंट घेतलेली आहे असेही आता सांगितलं जातं. खरं तर ही शेण आणायला बाहेर गेलेली असतानाच ती ॲडव्होकेटला सुद्धा भेटायला गेलेली असते. एका दगडात दोन पक्षी मारतात ना, अगदी तसं काहीच आता तिने केलेलं असतं आणि त्यामुळेच ना ती बाहेर जाते आणि इकडे तिकडे बघत असते. त्यावर रिसेप्शनिस्ट म्हणते की तुम्हाला सरांना भेटायचं असेल तर भेटू शकता, पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, प्लीज तुम्ही ही पिशवी बाहेरच ठेवून जाल ना तर खूप बरं होईल, असंही आता सांगितलं जातं. मग अर्जुन हळूच बघत असतो की ही इथे नेमकं काय करते.
हिची काय गडबड चालू आहे याचाच विचार ना आता सुरू असतो. दुसरीकडे मात्र आता सायली जी आहे ती बघत असते प्रतिमा आत्याला होणारा त्रास. प्रतिमा आत्याला ऑलरेडीच आता रविराज काका फोर्स करत असतात की तुझं मी काही ऐकणार नाहीये, थोडं दूध पिऊन घे. पण सायलीने सुद्धा बरोबर दूधच आणलेलं असतं. त्यामुळे आता प्रतिमा आत्या म्हणतात की तुम्हा बाप लेकीचं ना खरंच ना काय करावं ना कळतच नाही. बरोबर तू ना ह्यांच्या मनातलं ओळखतेस आणि माझ्यासाठी तू दूध घेऊन आलीस. आता मी तुमचं काही ऐकणार नाही. तुम्हाला दूध पिऊन घ्यावंच लागणार आहे, कारण सध्या तुमची परिस्थिती पाहता तुमच्याकडे जरा जास्तच लक्ष देणं गरजेचं आहे असं सायली म्हणते. आणि सायली गोळ्या आणि दूध हे दोन्हीही आता प्रतिमाला जबरदस्तीने देऊ लागते. प्रतिमाला खरंतर ते दूध नकोसं झालेलं असतं, पण सायली फोर्स करते म्हटल्यावर आता प्रतिमाचा देखील नाईलाज होतो. प्रतिमाला सुद्धा आता ते प्यावंच लागतं. तर दुसरीकडे आता प्रतिमा आणि त्यासोबत रविराज यांच्या छान सायली सोबत गप्पा रंगलेल्या असतात. सायलीला आता रविराज म्हणत असतात की खरंच ना सायली, तू अगदी मुलीप्रमाणेच ना. तुझ्या प्रतिमा आत्याची काळजी घेत असतेस, आम्हाला तेच तर आवडतं ना. तुझा हा स्वभाव. इकडे आता सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात. साक्षी म्हणून मी आता वावरू शकत नाही म्हणून सॅम म्हणून जगते, पण तुला या गोष्टी सांगणं गरजेचं होतं असे मी सांगितले. मग आता जो सचिन असतो ना तोही म्हणतो की तू काळजी करू नकोस, हे खूपच जास्त भयंकर आहे, पण या सगळ्या कठीण काळात ना मी तुला एकटीला सोडणार नाही, मी तुझ्यासोबत कायमच असेन असंही आता तो म्हणत असतो. आणि तिला म्हणत असतो की तू काळजी करू नकोस, मी आणि तू मी तुला कधीच अंतर देणार नाही, मी कायमच तुझ्या सोबत राहीन असंही काहीच तो आता म्हणत असतो. त्यावर मात्र मी तुझ्यापासून जराही लांब राहू शकत नाही, कारण माझं तुझ्यावर खूप जास्त प्रेम आहे असंही आता साक्षी बोलत असते. साक्षी जेव्हा हे सगळं काही बोलते ना तेव्हा मात्र आता नाटक करत असलेला सचिन म्हणतो की हो, माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे, म्हणूनच तर मी तुला सांगतोय ना, मीही तुला सोडून कुठेही जाणार नाही. तुला असं वाटत असेल की आपल्या दोघांमध्ये काही अंतर येईल, पण तसं नाहीये, मलाही तू हवी आहेस. आणि असं बोलूनच तो आता घट्ट अशी मिठी मारतो. आणि जेव्हा तो तिला जवळ घेतो ना तेव्हा तिलाही बरं वाटतं आणि तिलाही असं वाटतं की काही झालं तरी सुद्धा आपण जे आहे ते एकमेकांपासून वेगळं व्हायचं नाही असं देखील ती आता सचिनला सांगत असते. सचिन तिला म्हणतो मी तुला कायमच साथ देईन. दुसरीकडे प्रिया आता त्या ऑफिसमधून बाहेर पडलेली असते ॲडव्होकेटला भेटून, आणि चैतन्य आणि त्यासोबत अर्जुन तिथेच उभे राहून साईडला बघत असतात की हिचं नेमकं काय काम होतं, ही कशाला आली होती. म्हणूनच अर्जुनला आता प्रश्न पडलेला असतो. ती तिथूनच ऑफिसच्या बाहेरून एक ऑटो करते आणि त्या ऑटोने निघून जाते. पण या सगळ्यामध्ये ना खरंच ना अर्जुन हा एक वकील असून सुद्धा काय वेडेपणा दाखवला आहे, म्हणजे प्रिया त्याच यापेक्षा अगदीच हुशार. मग आता अर्जुन तिकडे गेलेला असतो त्या वकिलाला भेटायला आणि त्या वकिलाला विचारतो की आता तुमच्याकडे एक मुलगी आली होती, ती कशासाठी आली होती. त्यावर तो वकील सांगतो की हो, तिची ना एक मैत्रीण आहे, घटस्फोटासंदर्भात तिला काहीतरी चर्चा करायची होती. कारण आहे ना, तिला मला विचारायचं होतं की तिची जी मैत्रीण आहे ती पुण्यात राहते आणि केस पनवेलमध्ये चालवायची आहे, तर त्यामध्ये तुम्ही मदत कराल का, यासाठी ती खरंतर आली होती. या गोष्टी जेव्हा अर्जुनला त्या वकिलाकडून कळतात तेव्हा मात्र आता अर्जुन विचार करतो की हे सगळं खरंच असं आहे का. मग त्यानंतर मात्र आता अर्जुन त्यांना म्हणतो की ठीक आहे, चालेल, तुमच्याकडून हीच माहिती हवी होती, त्यासाठी मी आलो होतो असं बोलून आता अर्जुन आणि चैतन्य निघून जातात. अर्जुनला कळत नसतं की नेमकं प्रियाची कोणती मैत्रीण असेल आणि त्यामुळेच ती डिव्होर्स केस बोलायला या वकिलाकडे आली असेल. अर्जुन थोडा विचित्र अवस्थेत अडकलेला असतो, पण ह्या अर्जुनपेक्षा ना प्रिया 10 पट पुढे असते. म्हणजेच ना प्रियाने तिकडे असणाऱ्या अर्जुनला पाहिलेलं होतं. तिथे एक आरसा होता
आणि जेव्हा प्रिया तिथे उभी होती ना तेव्हा प्रियाने अशीच मागे नजर टाकली होती. आणि जेव्हा प्रियाने मागे नजर टाकली होती ना तेव्हाच प्रियाला समजलेलं होतं की अर्जुनने तिचा पाठलाग करत करत इथपर्यंत आलेला आहे आणि तिथे एका भिंतीमागे लपलेला अर्जुन तिला बरोबर दिसलेला असतो. आणि त्यामुळेच ना अर्जुनला आता काहीच हाती लागलेलं नसतं. अर्जुनला आता विचार करण्यासारखीच गोष्ट झालेली असते की ही कोणत्या केस संदर्भात बोलायला आली होती. म्हणजेच नाही इथे मला असं वाटलं होतं की वेगळ्या कोणत्या तरी केस संदर्भात बोलायला आली आहे, पण या वकिलाने तर आपल्याला सांगितलं की ही तर एका मैत्रिणीची केस घेऊन आली होती. पण इकडे प्रिया जी आहे ती अगदीच हुशार असते. प्रियाने रिसेप्शनवर असलेल्या त्या आरशामधून अर्जुनला पाहिलेलं होतं. त्यामुळेच अर्जुन समोर बघितल्यामुळे प्रिया सुद्धा आता त्या वकिलासमोर नागराजची केस न घेऊन जाता तिने आता ऐनवेळी वकिलाला वेगळंच विषयी सांगितलेलं असतं. कारण तिला माहिती की ती तिथून गेल्यानंतर नक्कीच आहे ना अर्जुन पुढची चौकशी करणार आणि सगळ्या गोष्टींचा तपास घेणार. या सगळ्या गोष्टी प्रियाला बरोबर माहिती होत्या. दुसरीकडे आता साक्षी आणि त्याचसोबत सचिन बोलत असतात. सचिन साक्षीला म्हणत असतो की माझ्या आयुष्यात तू खूप जास्त मला महत्वाचे आहेस, तुझ्याशिवाय मी नाही राहू शकत. त्यामुळे साक्षी तुझं जरी काही सत्य असलं ना तरी सुद्धा कायम मी तुला साथ देईन आणि तुला कधीच सोडून जाणार नाही. मी कायम तुझ्या सोबतच राहीन. काही करावं लागलं ना तरीही चालेल. जग इकडचं तिकडचं झालं तरीही मी तुझ्या सोबत असेन असंही तो आता तिला म्हणत असतो. दुसरीकडे आता प्रिया ते शेण वगैरे घेऊन घरी आलेली असते आणि गोव्या बनवत असते. बाहेरच बसून तिचं हे सगळं चालू असतंय. इकडे आता बाहेर पूर्णाजी प्रताप, त्यासोबत कल्पना आणि सायली हे सगळेजण बाहेर येऊन हे सगळं बघत असतात. सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो प्रियाचे हे कारनामे बघून. कारण प्रियाने आता एका घमेल्यामध्ये ते सगळं शेण पूर्णपणे कालवून घेतलेलं असतं. ते पूर्ण ती मिक्स करत असते. तिच्या हाताला सुद्धा शेण लागतं. तर अश्विन तिला म्हणत असतो की अगं तन्वी, तुला नाही जमणार आहे, उठ, नको नको त्रास करून घेऊ. परंतु आता ती म्हणत असते की पूर्णा आजींनी माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे तर मी ती जबाबदारी पार पाडणारच आणि त्यामुळेच मी हे करणार आहे असेही ती आता सांगू लागते. जेव्हा या सगळ्या गोष्टी ती सांगते ना तेव्हा मात्र आता अश्विन जो आहे तो तिला थांबवत असतो. कारण हाताने वास खूप जास्त येत असतो आणि ही काम तिने कधीच केलेली नसतात. परंतु ती थांबायचं नाव घेत नसते. कारण तिने आता समोरच असलेल्या या पूर्णा आजींना पाहिलेलं असतं. पूर्णा आजीला बघूनच तिला आता अजूनच ऊत येतो काम करण्याचा. जेव्हा तिला अजूनच काम करावंसं वाटतं तेव्हा मात्र ती आता लक्ष न देता अजून थोडंसं काम करत असते. थोडंसं पाणी मिक्स करते आणि त्या गोव्या थापायला घेत असते. अश्विन म्हणत असतो की तुला या सगळ्याचा त्रास होईल, नको नको हे सगळं करू, पण थांब तर मी एक काम करतो. तुझ्या तोंडाला ना आता रुमालच बांधतो म्हणजे कसं तुला बरं वाटेल, वासही जास्त येणार नाही असंही सांगितलं जातं. आणि त्यामुळेच आता तोंडाला रुमाल वगैरे लावला जातो. जेव्हा तोंडाला तो रुमाल लावतो ना तेव्हा मात्र ती म्हणत असते की अश्विन अरे राहू दे रे, काहीच गरज नाहीये या सगळ्याची. झालं असतं की एवढं काय त्यात. पण आता ती म्हणत असते की बघ बघ मी कशा गोव्या केल्या आहेत. आणि मग ती त्या गोव्या सगळ्यांना दाखवू सुद्धा लागते. त्या गोव्या सगळेजण बघतात. तर आता तर सायली, कल्पना, प्रतापराव यांना तर चक्क विश्वासच बसत नसतो की हे सगळं काय करते या विषयावर. कारण प्रिया ही कधीच अशी घरातली काम करायची नाही आणि आज चक्क प्रिया ही सगळी काम करते म्हटल्यावर सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. सगळीजण आता विचार करू लागतात की हे सगळं काय आहे. तर आता प्रियाच्या तोंडाला रुमाल तर बांधलेला असतो आणि प्रिया आता हळूहळू का होईना सगळं काही सावरत असते, करत असते. आणि ती आता छोट्या छोट्या का होईना गोव्या थापत असते. कारण त्या छोट्या छोट्या गोव्या थापूनच आता तिला या सगळ्या गोव्या तयार करायच्या असतात आणि सायलीपेक्षा सर्वोत्कृष्ट बनायचं असतं. आणि त्यासाठी तिचे हे सगळे नखरे सुरू असतात
ती जेव्हा हे सगळे नखरे करत असते ना तेव्हा मात्र आता तिला असं वाटत असतं की घरातल्यांच्या मनामध्ये मी राज्य करते, पण घरातल्यांना नवलं वाटत असतं की आज सकाळपासून तिची जी धडपड सुरू आहे, आज सकाळी जे काही लवकर उठणं आहे आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टी, यामुळेच आता सगळेजण चकित झालेले असतात आणि समजतच नसतं की काय चाललंय. दुसरीकडे सायली आणि अर्जुन हे होळीसाठी तयारी करत असतात आणि त्यांची पूर्ण तयारी ना आता पूर्ण झालेलीच असते. आणि त्याच वेळेला अर्जुन सायलीला म्हणत असतो की काही काम असेल तर सांग ना बायको. त्यावर अर्जुनला सायली सांगत असते की थांबा, मी तुम्हाला सांगते, या वाती जरा मला वळून द्या. मग आता वाती वळायचं कामच ना अर्जुन करत असतो, पण अर्जुनला त्या वाती वळता सुद्धा येत नसतात. मग सायली त्याला वाती कशा वळायच्या या शिकवते आणि असं हातावर घ्यायची आणि हे असं करायचं, अशा पद्धतीने ती सांगत असते. जेव्हा ती हे सगळं काही सांगते ना तेव्हा मात्र आता अर्जुन त्या पद्धतीने सगळं काही करायचा प्रयत्न करत असतो, पण त्याच्याने काही जमत नसतं. मग सायली त्याला एकदम प्रेमानच त्याच्या हातात घेऊन व्यवस्थित समजावत असते आणि जेव्हा हे सगळं सायली करते ना तेव्हा अर्जुन सायलीमध्ये रमून जातो आणि तो आता म्हणत असतो की बायको, तू जेव्हा हे असं काही करतेस ना तेव्हा तर ना माझी तुझ्यावर ना नजरच हटत नाही. मग आता अर्जुनला सायली म्हणत असते की असं काही बोलत जाऊ नका, मग मलाही ना काम करायला मन लागत नाही, मी याच तंद्रीमध्ये निघून जाते, असेही सायली आता अर्जुनला बोलत असते. या दोघांचेही भान नसतं, दोघेही जण एकमेकांमध्ये आता रमलेले असतात आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी सुरू असतात तेवढ्यातच कल्पना आणि प्रतिमा तिथे येतात आणि त्या दोघांना विचारतात की काय चाललंय, काय तुमचं. त्यावर आता कल्पना म्हणत असते की काही गडबड आहे का, आज घरात तर होळीचा सण आहे आणि इथे काय चाललंय, चला चला पूजेची तयारी झाली का. सायली म्हणते की हो, पूजेची तयारी झाली आहे. सायली आता पूजेचं ताट वगैरे घेऊन बाहेर जात असते, तर अर्जुन सुद्धा आता ते सगळं घेऊन जात असतानाच कल्पना अर्जुनला मुद्दामून चिडवते. मग आता अर्जुनही लाजून लाजून तिकडून निघून जातो बाहेर. आता आधीच पूर्ण छान तयारी करून ठेवलेली असते. प्रिया हिने खूप जास्त या सगळ्यामध्ये मेहनत घेतलेली असते. सुमन आणि त्याचसोबत विमल या दोघीही जणी सुंदरशा रांगोळ्या काढत असतात, तर चैतन्य सुमन काकूंची मजा घेत असतो. तेवढ्यातच आता प्रतिमाच्या बाजूला उभं राहायला अस्मिता आलेली असते. अस्मिताने नवीन ड्रेस घातलेला असतो आणि अस्मिता जेव्हा नवीन ड्रेस घालते ना तेव्हा तो नवीन ड्रेस घातलेला असतो तो आता ती दाखवू लागते आणि तो ड्रेस बघूनच ना सगळेजण तिला विचारतात सुद्धा, आज छान दिसतेस. मग ती सांगते की मला हा ड्रेस आहे ना, हा घेऊन दिला आहे माझ्या सचिनने, आवडला ना, खरंच खूप छान आहे आणि मला फोर्स केला की हाच ड्रेस घाल, म्हणूनच मी हा ड्रेस घातला आहे. असं बोलल्यानंतर आता पूर्णाजी म्हणते की हो, ड्रेसपेक्षा ना तू खूप सुंदर दिसतेस त्या ड्रेसमध्ये, असेही म्हटलं जातं. आता प्रियाला अश्विन म्हणत असतो की तुझ्या गोव्या बनवल्या आहेस ना, त्या घेऊन ये आणि इथे लाईनीत लाव. मग आता ती गोव्या आणायला तिथे जाते, कारण तिने त्या गोव्या थापून तिथेच ठेवलेल्या असतात सुकायला. त्या गोव्या आता सुकलेल्या असतात आणि ती आता त्या होळीमध्ये बाजूबाजूला लावून ठेवते आणि जेव्हा ती गोव्या लावत असते ना तेव्हा मात्र आता सायली म्हणत असते की चला आता आपण पूजा करून घेऊया. म्हणूनच सायली आणि अर्जुन पुढे जातात आणि होळीची पूजा करायला घेतात. होळीची जेव्हा पूजा करतात तेव्हा मात्र आता तिथे एकटक गोव्या लावायचं काम हे मात्र प्रियाचं सुरू असतं. अश्विनलाही आता नवल वाटलेलं असतं की आपली बायको एवढं सगळं करते, पण यामध्ये सगळ्यांनाच हसू आवरत नसतं, कारण तन्वी आधीही असं काहीच करायची नाही, पण आता तिचं हे सगळं वागणं बघूनच ना सगळ्यांनाच नवल वाटत असतं. सायली अर्जुन आता होळीपाशी बसलेले असतात आणि होळीची पूजा करून घेतात, कारण होळीची पूजा झाल्यानंतरच होळी पेटवायची असते. मग तिथे अश्विन आणि प्रिया सुद्धा उभे असतात. सायली अर्जुन होळीची जोडीने पूजा करतात आणि आता आपल्या
घरावर कोणतंही संकट येऊ देऊ नको, सगळं काही चांगलं होऊ दे, असं सायली अर्जुन मनापासून होळीकडे प्रार्थना करतच बोलत असतात. इकडे मात्र सगळ्यांनाच आनंद झालेला असतो, कारण आता होळी सुद्धा पेटवलेली असते. होळी आता पूर्णपणे पेटलेली असते. त्याच वेळेला मुद्दामून प्रिया म्हणत असते की तुला आई थोडं टेन्शन येत असेल ना, तुला आगीची भीती वाटत असेल ना, पण तू काळजी करू नको, यावर्षी मी आहे तुझ्या सोबत. मी असताना टेन्शन घ्यायचं नाही, मी तुला सावरेन ना, तू काळजी करू नकोस, असंही प्रिया आता म्हणत असते. मग प्रियाने आता हे सगळं म्हटल्यानंतर प्रतिमा आत्या प्रियाला म्हणत असतात की अगं, मला आता कसलीही आगीची भीती वाटत नाही, कारण पहिल्यांदा मला या आगीची भीती वाटायची, पण आता मुळात आहे ना मला सायली आणि अर्जुनने ह्या सगळ्याची भीती घालवून टाकली. त्यामुळे आता मला विशेष असं काही वाटत नाही, असंही आता प्रतिमा आत्याही प्रियाला बोलत असते. प्रियाला जेव्हा हे सगळं प्रतिमा आत्या बोलते ना, तेव्हा मात्र प्रियाला अगदीच मनाला लागलेलं असतं, कारण तिला असं वाटत असतं की आपण एकदम प्रेमाने आपल्या आईची काळजी घ्यायला हवी, आईबद्दल आपण विचारपूस करायला हवी, म्हणूनच ती आता प्रतिमाला तसं बोलत असते. पण प्रतिमा आत्याने सगळ्यांसमोर तिला काहीच भाव दिलेला नसतो आणि सायलीला महत्त्व दिलेलं असतं. त्यामुळे प्रियाला आता राग येतो. प्रिया विचार करते की मी हिच्याबद्दल इतका चांगला विचार करते आणि ही बाई माझ्याबद्दल असा तिरस्कार देते, काय करावं या बाईला, या बाईची तर ना आता खोड मोडायलाच हवी, असाही विचार ना आता प्रिया करत असते. म्हणूनच प्रिया आता समोर मुद्दामून उभी असते. तिला आता काटा काढायचा असतो या प्रतिमाचा, कारण प्रतिमाने तिला आज सगळ्यांसमोर तोंडावर पाडलेलं असतं. प्रतिमा आता पूजा करण्यासाठी पुढे आलेली असते. प्रतिमा आत्या तिथे असणाऱ्या या होळीमध्ये एक नारळ सोडते आणि त्याचसोबत तन्वीचा ब्लड ग्रुप एक असल्याचं कळतं, म्हणूनच तन्वीला आता अश्विन कॉल करत असतो. पण अश्विनचा कॉल ती रिसीव्ह करत नाही. तिने आता फोन बंद करून ठेवलेला असतो, कारण तिला कळलेलं असतं की तिच्या आईला तिचं रक्त लागणार आहे आणि ऑलरेडी तिचं रक्त जे आहे ते मॅच नाही होते, म्हणूनच ती काही रक्त देऊ शकत नसते. म्हणूनच ती फोन बंद करून ठेवते. पण सायलीच आता नेमकी कामाला येते. सायलीनेच आता अक्षरशः प्रतिमाला रक्त दिलेलं असतं आणि सायली आणि प्रतिमाचा ब्लड ग्रुप एक असल्यामुळेच आता सगळ्याच जणांना विचार आलेला असतो, आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.